नमो बुद्धाय आणि जय भीम सर्वांना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. संपूर्ण विश्वाला दुःख, भय, रोग यापासून मुक्त होण्याचा, राग, दोष, मोह नष्ट करण्याचा म्हणजेच निब्बाण सुखाचा मार्ग प्रकाशित करणारे विद्याचरण संपन्न सुगत लोकविदू देव आणि मनुष्याचे शास्ता दसबल ज्ञान संपन्न महाकारुणिक तथागत सम्मा संभूत तथागतांनी त्यांच्या मुख कमलातून सुआख्यात केलेला सद्धम्म आणि या मार्गावर आरूढ असलेला भगवंतांचा आर्य सावक संघ या त्रिरत्नांना मी त्रिवार वंदन करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्यविधाता, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण अभिवादन करते. धम्म साकच्छ समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय नलिनीताई यांना विनंती करते की त्यांनी 3 अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद. धन्यवाद नलिनीताई. आज आपण या मालिकेचे 25वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहोत. आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत आदरणीय विद्या पंडित मॅडम. तेव्हा मॅडमचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मॅडमनी नेट क्वालिफाईड केलं आहे. त्या नेट क्वालिफाईड आहेत. त्यांचं एम ए झालंय पाली भाषेमध्ये. त्या डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडी अँड विपස්සना या ते कम्प्लीट केलंय त्यांनी 2008 मध्ये. डिप्लोमा इन पाली एप्रिल 2006 मध्ये त्यांनी कम्प्लीट केलंय. त्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स केले त्यांनी कम्प्लीट इन एप्रिल 2009. त्या विजिटिंग फॅकल्टी आहेत इन डिपार्टमेंट ऑफ पाली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. ऑक्टोबर 2009 पासून कार्यरत आहेत त्या तिथे. आणि मॅडमनी खूप पेपर पण प्रेझेंट केलेले आहेत. तर असा हा मॅडमचा परिचय इथे संपवून मी विद्या मॅम यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की त्यांनी आपल्याला नखत जातक वर्णना आणि दुम्मेद जातक वर्णना ह्या 2 जातक कथा वर मार्गदर्शन करावे. विद्या मॅम. ठीक आहे. तर आज आपण जातक 8 कथा त्याच्यातल्या 2 जातक आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं जातक आहे नखत्त जातक आणि दुसरं जातक आहे दुम्मेध जातक. तर त्यातलं जे पहिलं जातक आहे नखत्त जातक याविषयी आपण बघूया. तर नखत्त म्हणजे नक्षत्र. जे आपण बघतो की खूप सारे लोक नक्षत्राच्या अनुषंगाने किंवा योग जुळवून जे काम करतात
त्याच्या अनुषंगाने हे जे नक्षत्र जातक आपल्याला इथे आलेलं दिसतंय. तर मग आता हे जे नक्षत्र जातक आहे ते कधी बोललं बुद्धांनी, कोणत्या प्रसंगी बोललं, कोणाला बोललं, त्याची काय पार्श्वभूमी आहे हे आपण आता याच्यातनं बघूया. तर या जातकाची सुरुवात कशी होते ते आपण बघूया. नक्षत्रं पतिमानेन्तंति इदं सत्था जेतवने विहरन्तो अय्यंतरं आजीवकं आरभ्य कथेसी. आता हे जे गाथेची सुरुवात आहे नक्षत्रं पतिमानेन्तं, ही गाथेची सुरुवात आहे. तर ही गाथा बुद्धांनी कुठे सांगितली, ते ठिकाण काय आहे, तर जेतवने विहरन्तो. बुद्धांनी जेतवनात विहार करत असताना ही गाथा म्हटलेली आहे. आणि कोणाला म्हटलेली आहे, कोणाला उद्देशून म्हटलेली आहे ही गाथा, तर ती गाथा उद्देशून म्हटलेली आहे अय्यंतरं आजीवकं आरभ्य कथेसी. तर अय्यंतरं आजीवकाला उद्देशून म्हटलेलं आहे. आजीवक हे जैन साधू आहे, जैन मॉन्क्स आहेत आणि त्या आजीवकाला अय्यंतर म्हटलेलं आहे. अय्यंतर म्हणजे ज्याला कोणाला आपल्याला जर एखाद्याचं नाव माहिती नसतं तर आपण असं बोलतो ना, आहे कोणीतरी आजीवक. तर अय्यंतर म्हणजे कुणीतरी एक जो आजीवक आहे त्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. मग आता ही गाथा त्या आजीवकाला उद्देशून बुद्धांनी का म्हटली, काय घटना घडली होती त्या वेळेला बुद्ध अस्तित्वात असताना, त्यावेळेची वर्तमान काळातली स्थिती काय होती ते आपण बघूया. यालाच आपण जातकामध्ये नाव दिलेलं आहे या भागाला पचुपन्न वत्थू. मग आता पचुपन्न वत्थू आपण बघूया. सावत्थियं किरएकं कुलधीतरं जनपदे एको कुलपुत्तो अत्तनुपुत्तस्य वारेत्वा असुक दिवसे नाम गणिस्सामीति दिवसं तपेत्वा तस्मिन् दिवसे संपत्ते अत्तनो कुलुपकं आजीवकं पुच्छी भन्ते अय्यं मयं एकं मंगलं करिष्याम शोभनं नुखो नक्षतंती. तर याच्यावरनं आपल्याला असं दिसतं की श्रावस्तीमध्ये एक मुलगी होती, कुलीन घराण्यातली मुलगी होती आणि त्या कुलीन मुलीचा विवाह एका कुलीन पुत्राशी ठरलेला असतो आणि त्या दिवशी तो दिवसही ठरलेला असतो की कोणत्या दिवशी विवाह करायचा आहे. आणि मग मुलाकडचे लोक तेव्हा त्यांना असं सांगतात की आम्ही लोक ह्या अमुक दिवशी येऊ आणि तुमच्या मुलीला घेऊन जाऊ, म्हणजे लग्न लावून तिला घेऊन जाऊ. आणि अशा प्रकारचे दिवस ठरवतात लग्नाचा. आणि लग्नाचा तो दिवस जेव्हा जवळ येतो, म्हणजे आता जायचं लग्नाला जायचं, म्हणजे त्याच दिवशी ते काय करतात, त्यांना आहे ना तिकडे आजीवक दिसतो. तर आणि तो आजीवक त्यांच्या कुटुंबाच्या जवळचा होता, ते नवऱ्याकडचे होते ना त्यांच्या कुटुंबाच्या जवळचा होता तो आजीवक. आणि मग ते लोक आहे ना त्या आजीवकाला विचारतात की बनते, त्या आजीवकाला उद्देशून म्हणतात की बनते, आम्हाला एक आहे ना मंगल कार्य करायचं आहे. तर या मंगल कार्यासाठी आज नक्षत्र अनुकूल आहे का, तर ते असं विचारतात. शोभनं नुखो नक्षतंती, असं तो विचारतो. आणि असं विचारल्यावर तो जो आजीवक आहे तो आजीवक असा विचार करतो की अयं मं पठवं अपुच्छित्वाव दिवसं थपेत्वा इदानी पटिपुच्छति. तो आजीवक असा विचार करतो की ह्या लोकांनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहे की आज जायचं, मुलीला घेऊन यायचं, यांनी ऑलरेडी सगळं ठरवलेलं आहे. आणि आता एवढं सगळं झाल्यावरती हे लोक काय करतायत, मला येऊन विचारतायत. मग आणि असं म्हणून म्हणजे त्या आजीवकाला असं वाटत होतं की ह्या लोकांनी हे सगळं घडायच्या अगोदरच माझ्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही कधी करावं, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्यांची शहानिशा त्याच्याजवळ येऊन करावी अशी त्या आजीवकाची इच्छा होती. पण ह्या मुलाकडच्यांनी काय केलं, स्वतः सगळं ठरवलं होतं. आणि ज्या दिवशी मुलीला घ्यायला जायचं, म्हणजे लग्न करायला मुलगा घेऊन जायचा, त्या दिवशी त्या आजीवकाला विचारतात की आज नक्षत्र अनुकूल आहे का लग्नासाठी. आणि याचा राग धरून तो आजीवक त्यांना म्हणतो की
जाऊ दे, यांनी मला विचारलं नाही ना सुरुवातीला, तर मी यांना काय करतो, चांगलाच धडा शिकवतो. आणि असं म्हणून तो रागावूनच त्या मुलाकडच्यांना म्हणतो, अज्ज अशोभनम नखत्तम. त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून ते त्या मुलीला आणायला जातच नाही, त्या शुभविवाहाला जातच नाही मुलाला घेऊन. आणि मग नवरीकडचे इकडचे वाट बघतात की अजून का नाही आले नवऱ्याकडचे, अरे आम्ही तर एवढी तयारी केली आणि अजूनही हे लोक आले नाहीये, एवढं सगळं सजावटीसाठी, ह्या सगळ्या लग्नाच्या विधीसाठी आमचा एवढा खर्च पण झालेला आहे, आता आपण काय करायचं, हे लोक तर अजून आले नाहीये. मग ते लोक शांतपणे विचार करतात. तेव्हा ते लोक असं ठरवतात की आपण तर आता ही सगळी जय्यत तयारी तर केलेलीच आहे लग्नाची, तर आपण काय करूया, म्हणजे हा दिवस ठरवलाय ना, तर ह्याच दिवशी आपण काय करूया, आपली जी मुलगी आहे ती अय्यनसंग अदनसू, त्यांनी काय केलं, त्या मुलीचा विवाह तिकडच्याच एका कोणत्या तरी मुलाबरोबर लावून दिला. आणि अशा प्रकारे त्या मुलीकडच्या लोकांनी ते लग्न लावून दिलं. आणि मग लग्न लावून दिल्यावर काय होतं, दुसऱ्या दिवशी काय करतात, ते नवऱ्याकडचे लोक येतात आणि त्या नवरीकडच्या लोकांना म्हणतात, देखानु दारी कंक्ती, अरे आम्हाला तुमची मुलगी द्या, आम्ही आलोय. आणि हे सगळं बघितल्यावरती मध्ये नवरीकडचे लोक म्हणतात की बाबा तुम्ही तर एकदम तुम्ही श्रावस्तीतले लोक आहात, श्रावस्तीतले जनपदवासी आहात, तुम्ही तर पापी मनुष्य आहात, म्हणजे तुम्ही चांगल्या चित्ताचे नाही आहात, तुम्ही तर खूप वाईट आहात, पाप मनुष्य आहात, तुम्ही वाईट आहात. दिवसं थपेत्वा, तुम्हीच हा दिवस ठरवला, ह्या दिवशी येऊन आम्ही विवाह लावून देणार, असं करून तुम्हीच हा विवाह ठरवला आणि तुम्हीच आलात नाहीये. आणि असं म्हणून ते नवरीकडचे लोक नवऱ्याकडच्या लोकांना म्हणतात, आगत मग्गेन एव पटी गच्छत, म्हणजे आलेल्या मार्गाने तुम्ही परत फिरा, ज्या रस्त्याने आलात त्याने तुम्ही परत फिरा, असं नवरीकडचे लोक त्यांना ह्याच्यावरून सांगतात. आणि असं म्हणून ते सांगतात की आम्ही आमच्या मुलीला अन्य मुलाला दिलेली आहे, आणि असं म्हणून ते त्यांच्यावरती रागवतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्या दोन्ही लोकांमध्ये, जे नवरीकडचे आणि नवऱ्याकडचे यांच्यामध्ये खूप कलह होतो, कलहम कत्वा, त्यांच्यामध्ये खूप वादविवाद होतात. बाबा आम्ही आलो, तुम्ही मुलगी द्या, हे म्हणतात आम्ही तर आमची मुलगी तर देऊन टाकली, आम्ही तर तुमची खूप वाट बघितली. आणि अशा प्रकारे मग ते लोक ती मुलगी, म्हणजे लग्न, त्यांच्या मुलाचा विवाह न झाल्यामुळे ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने परत आपल्या श्रावस्तीमध्ये पुन्हा आले. आणि मग पुढे काय होतं, ह्या आजीवकाने कसं मंगल कार्यामध्ये विघ्न आणला, ही जी गोष्ट आहे ही सर्व भिक्षूंमध्ये प्रसिद्ध होते. हे जे कृत्य केलेलं आहे हे आत्ताच नाही केलेलं आहे, पूर्वी सुद्धा एका कुलीन घरात मंगल कार्य घडत होतं आणि तेव्हा त्याने सुद्धा अशा प्रकारे रागात येऊन त्याने असंच केलं होतं. आणि असं म्हणून बुद्ध त्यांना अतीतातली काय सांगतात, कथा सांगतात. तर आता मग भिक्षू विचारतात की काय झालं होतं अतीतामध्ये, तर मग बुद्ध त्यांना अतीत वस्तू सांगतात. अतीत म्हणजे अगोदरची, भूतकाळातली गोष्ट सांगतात. आता ही जी भूतकाळातली जी गोष्ट आहे ना, ती सेम जी आता जी वर्तमान काळात आपण जी बघितली सेम तशीच आहे. मग आता त्या कथेमध्ये काय होतं, आपण एक फक्त त्याच्यामध्ये जलद त्याचा आढावा घेऊया की अतीतामध्ये पूर्वी सुद्धा काय झालेलं असतं. बुद्ध सांगतात की अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेंचे नगरवासिनो जनपदवासिनं भीतरं वारेत्वा दिवसं थपेत्वा अत्तनुकूलुपकं आजीवकं पुच्छिन्सु. तिच्या विवाहाचा दिवसही निश्चित केला आणि दिवस निश्चित केल्यानंतर ते आपल्या कुटुंबाच्या संलग्न असणाऱ्या एका आजीवकाला जाऊन विचारलं की बनते अज्ज अम्माकम एका मंगल क्रिया, बनते आज आम्हाला काय करायचं आहे, एक मंगल कार्य करायचं आहे. शोभनं नोखो नखतंती, की ह्या कार्यासाठी आजचे जे नक्षत्र आहे ते अनुकूल आहेत का ह्या कार्याला. आता हे विचारल्यानंतर तो आजीवक विचार करतो, सो इमे अत्तनो रुच्या दिवसं थपेत्वा, तो विचार करतो
आणि तो रागावूनच म्हणतो की आज मंगल कार्य होणे शक्य नाहीये, आज ह्या मंगल कार्याला अनुकूल असं नक्षत्र नाहीये. आणि असंही म्हणतो आणि पुढे तो म्हणतो सचे करोथ, आणि जर तुम्ही केलंच, जर तुम्ही मंगल कार्य केलंच, महाविनाशन पापुनी सथाती, जर मंगल कार्य केलं तर तुम्हाला महाविनाशाला काय व्हावं लागेल, सामोरं जावं लागेल. त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून ते त्या मुलीला आणायला जातच नाही, त्या शुभविवाहाला जातच नाही मुलाला घेऊन. तर त्या मुलीकडचे लोक विचार करतात की अरे त्यांनी नाहीये, आणि असं म्हणून ते विचार करतात की आपला खर्चही ह्या कार्यामध्ये खूप झालेला आहे, तर आपण आजचा दिवस चुकवता कामा नये. आणि असं म्हणून ते आपल्या मुलीचा हात दुसऱ्या तिथल्याच एका मुलाच्या हातात देतात. आणि अशा प्रकारे त्यांच्या मुलीचा तो विवाह सोहळा आहे तो पार पडतो. आणि पार पडल्यानंतर मग ते जे नगरवासी आहे ते दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मुलीकडच्या लोकांकडे येतात आणि त्यांना म्हणतात की आम्हाला तुमची मुलगी द्या. तेव्हा ते लोक जनपदवासी म्हणतात की तुम्ही नगरवासीनो, तुम्ही नगरवासी आहात आणि पाप मनुष्य, तुम्ही वाईट वृत्तीचे आहात. दिवसं थपेत्वा दारिकं न गणिता, तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा दिवस ठेवला आणि तुम्हीच मुलीला घ्यायला आलात नाही, तुम्हीच त्या विवाह सोहळ्याला आले नाही. मया तुम्हाकम अनागमन भावेन अय्येसम अदम्मा, आणि म्हणून मग आम्ही काय केलं, तुम्ही आले नाही ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही आमच्या मुलीचा विवाह अन्य मुलाशी लावून दिला. तर मग ते त्या मुलीकडच्यांना सांगतात की मया आजीवकम पटीपुच्छितवा, आम्ही एका आजीवकाला विचारलं होतं, नक्षत्रम न शोभंती न आगता, आणि त्याने आम्हाला सांगितलं की आजचं जे नक्षत्र आहे ते नक्षत्र या विवाहाला अनुकूल नाहीये, आणि त्या कारणामुळे आम्ही न आगता, आम्ही लोक आलो नाही. देथनो दारिकंती, तर आम्हाला काय करा, तुमची मुलगी द्या. तर अशा प्रकारे त्या दोन्ही समूहामध्ये जेव्हा वाद उत्पन्न होतात त्यावेळेला तिकडे एको नगरवासी पंडित पुरीसो एकेन कम्मेन जनपदम गतो, त्याच वेळेला काय होतो, एक नगरवासी पंडित पुरीसो, तो व्यक्ती हुशार असतो आणि तो एका कामानिमित्ताने त्या जनपदामध्ये आलेला असतो. आणि त्या जनपदामध्ये आलेला असताना तो या दोघा समूहांमध्ये चाललेला हा जो कलह आहे, हा जो विवाद आहे तो ऐकतो, आणि ऐकल्यावरती त्याला सगळी घटना तो समजून घेतो, काय झालं, कशावरनं झालं. आणि हे सगळं समजून घेतल्यावरती तो त्या मुलाकडच्या लोकांना म्हणतो, नखत्तेन को अर्थो, अरे बाबा तुम्ही जेव्हा विवाहाचा दिवस ठेवला तर याच्यामध्ये नक्षत्राचा काय भाग आहे, नक्षत्रं को अर्थो, याचा काय अर्थ आहे, किंवा नक्षत्र इथे काय करणार होतं. आणि नरु दारिकाय लब्ध भावो व नक्षत्रंती वत्वा इमं गाथं गाहव, आणि त्यावेळेला ते सांगतात की दारिका मिळणं, मुलीचा विवाह होणं हेच एक शुभ कार्य आहे. तर हेही तुमचं नक्षत्र नाही का, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडतं हा नक्षत्राचा भाग नाही का, असं म्हणून इमं गाथं आह, असं म्हणून ही गाथा म्हटली. माता कोणती आहे ती गाथा, नक्षत्रं पतिमानितं अर्थो बालं उपच्चगा, अर्थो अर्थस्य नक्षत्रं किं करिष्यति तारकाती, नक्षत्रं पतिमानितं अर्थो बालं उपच्चगा. आता नक्षत्रं पतिमानितं, पतिमानितं म्हणजे मानणारे, विश्वास ठेवणारे, नक्षत्रांवर विश्वास ठेवणारे किंवा नक्षत्र बघून कार्य करणारे असे जे लोक आहेत, तर अशा लोकांना इथे बालम म्हटलेलं आहे. बाल म्हणजे दुर्बुद्ध, म्हणजे ज्यांना जास्त ज्ञान नाही आहे. तर अशा या मूर्खांच्या हातून किंवा अशा ह्या दुर्बुद्धी माणसांच्या हातातनं काय होतं, नक्षत्र बघितल्यामुळे अर्थो उपच्चगा, त्यांना जो अर्थ साध्य करायचा आहे, ज्या गोष्टी साध्य करायच्या आहे त्या काय होतात, उपचग्गा म्हणजे घडायच्या राहून जातात.
कारण ते सगळं कारण मूर्ख लोक किंवा दुर्बुद्धी लोक ज्या गोष्टी करण्याचा विचार करतात ते सगळं कशाच्या अनुषंगाने करतात, तर नक्षत्राच्या अनुषंगाने करतात. आणि मग त्या नक्षत्राचा योग कधी येईल, काय येईल आणि तेव्हा ते कार्य घडेल. तर अशा ह्या गोष्टीमुळे काय होतात, त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी काय होतात घडायच्या, शुभ घटना घडायच्या होतात, राहून जातात. अथो अर्थस्य नक्षत्रम किंकरीसंती तारकाती. तर त्या गाथेची पुढच्या ओळीवरनं आपल्याला असं कळतं की अथो अर्थस्य नक्षत्र म्हणजे एक अर्थ आहे, तुमचं एखादं कार्य आहे, तुमचा एखादा उद्देश आहे, तो उद्देश पूर्णत्वाला जाणं, तो सिद्ध होणं, अर्थाला तुमच्या कार्याला सफलता येणं, हेच नक्षत्रम, हेच काय आहे, शुभ नक्षत्र आहे. मग ती घटना, तुमचं जे कार्य आहे ते कोणत्याही वेळेला घडू द्या, ते कार्य ज्या वेळी ज्या क्षणी पूर्णत्वाला जातं तेच एक काय झालं, शुभ नक्षत्र झालं. किंकरीसंती तारका. तर आपल्याला जे काही काम करायचे आहे, तर हे काम होणार की नाही होणार हे तारे कसे काय सांगू शकतात, तिथे ताऱ्यांचं काय काम, किंवा तारे तुमचा हेतू, तुमचा उद्देश कसा काय साध्य करून देतील, असं या गाथेचा आशय आहे. नंतर मग पुढे ही जी गाथा सांगितल्यानंतर पुढचा भाग येतो जातक अर्थ कथेमधला, तो आहे वैयाकरण. वैयाकरण म्हणजे जी आता आपण गाथा बघितली त्या गाथ्याचे पूर्ण शब्दशः अर्थ. तर आता हे सगळे अर्थ लक्षात घेऊनच मी ही गाथा एक्सप्लेन केलेली आहे की नक्षत्राच्या रिलेटेड, की हे नक्षत्र आपल्या हातातनं जेव्हा शुभ कार्य घडतं तेच आपलं एक शुभ नक्षत्र समजायचं. आणि तारका ह्या गोष्टी, तारका नक्षत्र ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून न राहता आपण आपले कार्य केले पाहिजे, असं ह्या गाथेतला मूळ गाभा आहे. आणि अशा प्रकारे मग पुढे काय होतं, नगरवासीनो कलहं कत्वा दारिकं अलभित्वा व अगमनसु. आणि अशा प्रकारे ते वाराणसीतले नगरवासी यांनी कलहं कत्वा, अशा प्रकारे त्यांनी तिथे वाद केला, खूप त्यांच्यामध्ये वाद झाले. आणि दारिकं अलभित्वा, दारिका त्या मुलीशी विवाह, त्यांना ती मुलगी नाही मिळाल्यामुळे अगमनसु, ते पुन्हा आपल्या ठिकाणी, राहत्या ठिकाणी गेले. आणि आता अट्टकथेचा जो शेवटचा पार्ट आहे तो आहे समोधान. समोधानामध्ये आपल्याला असं समजतं की आपण ह्याच्यामध्ये दोन घटना बघितल्या, म्हणजे दोन काळातली घटना बघितल्या. एक तर एक वर्तमान काळातली घटना बघितली आणि एक अतीत काळातली घटना बघितली. तर ह्या वर्तमान काळातल्या आणि अतीत काळामध्ये जे काही कॅरेक्टर होते, तर त्या कॅरेक्टरांचा इथे काय केलेलं आहे, मेळ जुळवून दिलेला आहे. तर इथे बुद्ध सांगतात की सत्थापि न भिक्खवे एस आजीवको इदानेव अस्य कुलस्य मंगल अंतरायं करोति बेपी अकासी. तर अशा प्रकारे बुद्ध भिक्षू संघाला सांगतात की हा जो आजीवक आहे ह्याने आत्ताच अशा प्रकारे मंगल कार्यामध्ये अडथळा नाही आणला, तर पूर्वी सुद्धा काय केलं होतं, त्याने मंगल कार्य घडत होतं त्यावेळेला त्याने अशाच प्रकारे काय केला होता, अडथळा निर्माण केला होता. आणि हे सांगितल्यावरती मग बुद्ध सांगतायत की आत्ताचा जो आजीवक आहे, म्हणजे तेव्हाचा भूतकाळातला तो आजीवक आहे, तो आत्ताचा हा जो आजीवक आहे तोच आजीवक आहे. आणि तो जो पंडित पुरुष होता की तो सांगतो की बाबा याच्यामध्ये नक्षत्रांचा काय दोष आहे, जेव्हा आपल्या हातातनं शुभ कार्य घडतं तेच शुभ नक्षत्र समजा, हे जो पंडित पुरुष सांगतो ना, तो पंडित पुरुष कोण होतो, अहमेवाती. तर तो कोण होतो, मीच होतो, असं म्हणून काय करतात बुद्ध वर्तमान काळाच्या घटनाशी भूतकाळातले जे कॅरेक्टर आहे त्यांचं काय करतात, मेळ जुळवून देतात. आणि इथे आपलं हे जे नक्षत्र जातक आहे ते इथे काय होतं, समाप्त होतं. तर आता आपण दुम्मेध जातक चालू करतोय. तर दुम्मेध जातक बघूया. तो जेतवनामध्ये विहार करत असताना लोखत्थ चरई आरंभ कथेसी.
लोक अथम म्हणजे लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी ह्या अनुषंगाने बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. सा द्वादश निपाते महाकर्ण जातके आवी भविष्यती. आता याचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे पशुपन्नातली जी कथा आहे, वर्तमानातली कथा आहे, ती इथे यांनी दिलेली नाहीये. तर ते रेफरन्स सांगतात की ही कथा कुठे आहे. तर द्वादश निपात जे 12वं निपात आहे त्या निपातामध्ये महाकर्ण जातक नावाचं जे जातक आहे त्या जातकामध्ये आवी भविष्यती. तर याची जी वर्तमान काळाची जी घटना आहे ती महाकर्ण जातकामध्ये स्पष्ट केलेली आहे. तर हे जे महाकर्ण जातक आहे याच्या वर्तमान काळामध्ये काय सांगते आपण बघूया की बुद्धांनी जे आपलं सर्व आयुष्य आहे ते कशासाठी घालवलेलं आहे तर लोक अथंचर्य. तर त्यांनी जी चर्या केलेली आहे बुद्धांनी जे चारिका करत करत जी धम्मोपदेश केलेला आहे ते सगळं कशासाठी केलेलं आहे तर लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. सम्मा संबोधी प्राप्त केलेली आहे तेव्हापासून बुद्धांनी काय केलेलं आहे लोकहितासाठी चारिका करत फिरलेले आहे. मग कसं त्यांनी लोकहितासाठी चारिका केली तर मग ते सांगतात की बुद्धांनी स्वतः काय केलं. बुद्धांना जेव्हा धम्म प्राप्त झाला तेव्हा तो धम्म देशना देण्यासाठी बुद्ध स्वतः पंचवग्गीय थेरांकडे गेले. ते जेव्हा सारनाथला राहत होते तिथे बुद्ध त्या पंचवग्गीय भिक्षूंकडे गेले आणि त्या पंचवग्गीय भिक्षूंना धम्मचक्कम पवत्तेत्वा त्यांना त्यांच्यामध्ये काय केलं धम्मचक्क पवत्तत केलं. आणि एवढंच केलं नाही, त्यांना धम्मोपदेशना केले नाही तर त्यांना अनंत लक्षण सुत्त हे सुत्त देऊन त्यांना अरहंत पदाला सुद्धा प्राप्त केलं. तर बुद्धांचं हे काय आहे लोकहितासाठी काम आहे. म्हणजे बुद्धांनी जर ठरवलं असतं की बाबा मला बोधी प्राप्त झाली हे ज्ञान मी कुणाला देणार नाही, माझ्या पुरतं ठेवलं तर असं त्यांनी केलं नाही. तर त्यांनी काय केलं लोक कल्याणासाठी त्यांना जो धम्म त्यांनी जो प्राप्त केला, जो धम्म त्यांनी जाणला तो त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी सर्व प्राणी मात्रांना कसा समजावून सांगितला. त्यासाठी त्यांनी काय काय केलं ते या महाकर्ण जातकात आलेलं आहे. जसं की त्यांनी धम्म प्राप्त झाल्यावर पहिला तो धम्म पंचवर्गीयांना सांगण्यासाठी 18 योजन अंतर काय केलं होतं पायी चालत त्या पंचवर्गीय भिक्षूंकडे गेलेले होते. तसंच पुढे त्यांनी जे उर्वेल कश्यप जे कश्यप बंधू आहे, कश्यप बंधू जे 3 कश्यप बंधू होते उर्वेल कश्यप, गया कश्यप आणि नदी कश्यप. आणि हे जे 3 बंधू आहेत त्यांचे जवळजवळ किती फॉलोअर होते 1000 शिष्य होते. तर बुद्धांनी त्या उर्वेल कश्यपाकडे जाऊन तो उर्वेल कश्यप पण एकदम जटिल ब्राह्मण होता. तर त्यालाही बुद्धांनी कसं किती 3500 पाठीहार्य करून 3500 चमत्कार दाखवून त्यांना बुद्धांनी कसं अरहंत पदाला प्रतिष्ठापित केलं. त्यांच्यासाठी किती परिश्रम केले त्या उर्वेलाला धम्मात प्रतिष्ठापित करण्यासाठी हे त्याच्यात वर्णन आलेलं आहे. पुन्हा महाकश्यपांना कसं बुद्धांनी उपदेश देऊन त्यांनाही कसं अरहंत पदामध्ये प्राप्त केलं. तसंच बुद्ध जो एकदम अंगुलीमाल होता, जो एकदम दारुण होता, एकदम कठोर असा जो अंगुलीमाल होता त्यालाही त्याच्यावरती पण करुणा करण्यासाठी किंवा त्याच्याही हितासाठी बुद्ध कसं 30 योजन अंतर चालून गेले आणि त्या अरहंत त्या अंगुलीमालाला कसं अरहंत पदामध्ये प्रतिष्ठापित केलं. एवढंच नाही, पुढे ते सांगतात की जो आळवक नावाचा यक्ष होता त्या आळवक नावाच्या यक्षालाही बुद्ध काय करतात धम्मामध्ये प्रतिष्ठापित करतात. तर बोधिसत्व हा ब्रह्मदत्त राजाच्या अग्गपट्ट राणीच्या गर्भात प्रवेश करतो आणि त्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा नामगहन दिवसे ब्रह्मदत्त कुमारोती नामंग अकंसू त्या बोधिसत्वाचं नाव ब्रह्मदत्त कुमार असं ठेवण्यात आलं. आणि हा जो मुलगा आहे तो जेव्हा जसा जसा मोठा होतो जेव्हा तो 16 वर्षाचा होतो तेव्हा तो तक्षशिलायम सिप्पंग उघडवा तो तक्षशिलेला जातो. तक्षशिलेला जाऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शिल्प शिकतो आणि अशा प्रकारे तो
चिन्ह वेदानं पारंगत्वा, तो 3 वेदांमध्येही पारंगत होतो. पुन्हा 18 रसांनं विज्जठानानी, 18 प्रकारचे जे नॉलेजचे ब्रांचेस होते, ज्ञानाचे क्षेत्र होते 18 प्रकारचे. तर त्या 18 प्रकारच्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तो काय करतो, त्या ठिकाणी जाऊन ते ज्ञान प्राप्त करतो आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचं ज्ञान तो काय करतो, प्राप्त करतो. आणि अशा प्रकारे पुढे मोठा झाल्यावर एवढं सगळं ज्ञान विद्या प्राप्त केल्यावरती त्याला त्याचे पिता काय करतात, 16 वर्षानंतर ओपरज्जंग अदासी, ओपरज्जंग अदासी म्हणजे त्याला त्याचे जे वडील आहे ते त्याला काय बनवतात, युवराज बनवतात. आता युवराज होतो तो. आणि त्यावेळेला तिथे सामाजिक स्थिती कशी असते त्याचं वर्णन आलेलं आहे. तर त्यावेळेला सामाजिक स्थिती कशी असते, तस्मिन समये वाराणसी वासिनो देवता मंगलिका होती. तर त्यावेळे वाराणसी नगरातील लोक हे देवता मंगलिका होती. देवता मंगलिका होती म्हणजे ते देवतांची पूजा करायचे. देवता शुभ आहेत, देवता सर्व काही आहे अशी त्यांची मान्यता होती. आणि ह्या मान्यतेमुळे ते काय करायचे, देवतांची पूजा करायचे. देवता नमस्तती, देवतांना नमन करायचे. तर एवढंच नाही ते, तर लोक काय करायचे, बहु अजेयकं कुक्कुट सुकर आदयो वधित्वा, ते त्या देवतांसाठी काय करायचे, खूप सारे अज म्हणजे बकऱ्या, केळकं म्हणजे एडका, कुक्कुट म्हणजे कोंबडे, सुकर म्हणजे डुक्कर इत्यादी प्राणी काय करायचे, त्यांचा वध करून त्याची काय द्यायचे, आहुती द्यायचे. तसेच नाना प्रकारे पुष्पगंधेही, वेगळ्या वेगळ्या पुष्पगंधांनी त्या देवतांची पूजा करायचे. तसंच मनस लोहितेहीच्या बलिकंबम करोती, तसं मांस रक्त वगैरे म्हणजे घातपात करून, प्राण्यांची घातपात करून ते काय करायचे, देवतेला आहुती द्यायचे, बलिकंबम करायचे. बोधिसत्व चिंतेसी, आणि हे सगळं जेव्हा बोधिसत्व बघतो त्याला हे सगळं विचित्र वाटतं की काय आपले हे जे आपले नगरातील जे लोक आहेत देवतांची पूजा करतात आणि त्या देवतांची पूजा करतात आणि शेवटी ते काय करतात, त्या देवतेला बली देण्यासाठी खूप सारे प्राण्यांचीही काय करतात, हत्या करतात. तर ते त्यांना बोधिसत्वांना हे सगळा प्रकार आवडलेला नसतो. आणि तो विचार करतो की महाजनो एभू येन अधम्मस्मिंगे व निमित्तो, की हे सगळ्या गोष्टी करून, पानातिपात करून, मांसाचं रक्ताचं नैवेद्य दाखवून हे सगळे लोक काय होत आहेत, अधम्मच करतायत. हे काही धम्मामध्ये प्रतिष्ठापित नाहीये. आणि नंतर मग तो स्वतः एक निश्चय करतो. तो निश्चय असा आहे, अहं पितु अच्छयेन, मी जेव्हा माझ्या वडिलांनंतर म्हणजे माझ्या वडिलांनंतर मी जेव्हा राजा होईल तेव्हा मी काय करेल, एकंपी अकिलमेत्वा, एका सुद्धा व्यक्तीला, एका सुद्धा माणसाला कोणत्याही प्रकारे त्रास न देता, कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता, त्यांचं मन खिन्न न करता काहीतरी उपायाने काय करेल, पानवधम कातुम न दस्तामी, त्यांना मी काय करेल, प्राण्यांचा वध करू देणार नाही. मी सगळ्यांना धम्मामध्ये प्रतिष्ठापित करेन आणि धम्मामध्ये प्रतिष्ठापित करताना मी कोणाला कोणत्याही प्रकारची पीडा त्रास होऊ देणार नाही. आणि अशा प्रकारे तो विचार करतो. आणि मग काय होतं पुढे, सो एका दिवसां रथम अभिरुह्य, तो एके दिवशी रथावरती आरूढ होतो आणि नगरा निखंतो, तो आपल्या नगरातून निघतो, वाराणसी नगरातून निघतो. आणि निघाल्यावरती त्याला पुढे काय होतं, अद्दसन, त्याने पाहिलं एकच मी महानते वटरुखे, त्याने एक मोठं वडाचं झाड बघितलं, वटरुक्ख वडाचं झाड पाहिलं. आणि तिथे त्यांनी खूप साऱ्या लोकांचा समुदायही बघितला की तिथे खूप सारे लोक त्या वडाच्या वृक्षाच्या आजूबाजूला गोळा झाले होते, एकत्र जमले होते. आणि ते सगळे लोक तिकडे का जमले होते,
तर त्या ठिकाणी त्या वृक्षावरती जी राहणारी जी देवता होती, त्या ठिकाणी जन्मलेली, त्या झाडात राहणारी, त्या झाडावर उत्पन्न किंवा जन्माला आलेली जी देवता होती, त्या देवतेला ते लोक काय करायचे, त्या देवतेकडे जाऊन पुत्त धितू यश धन आदींसु यंग यंग इच्छती तंग तंग पथ्यंतंग, त्या देवतेकडे जाऊन त्यांना मुलं पाहिजे असेल, मुली पाहिजे असेल, यश हवं असेल किंवा धन पाहिजे असेल, यंग यंग इच्छती, त्यांना मनातून ज्या ज्या गोष्टींची इच्छा होती की आपल्याला ह्या पाहिजे, आपल्याकडे आपल्याला मुलगा झाला पाहिजे, आपल्याला मुलगी झाली पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, मला धन मिळालं पाहिजे, ज्या ज्या त्यांच्या इच्छा होत्या ते त्या देवीकडे जाऊन काय करायचे, पथ्यंती म्हणजे प्रार्थना करायची. तो बोधिसत्व काय होतो, सो रथा ओरुय, तो ह्या रथातनं उतरतो, बोधिसत्व रथातनं उतरतो आणि त्या झाडाजवळ जातो, वटवृक्षाजवळ जातो आणि गंध पुष्पेही पूजेत्वा, तो त्या वटवृक्षाची गंधाने आणि पुष्पांनी पूजा करतो. उदकेन अभिषेकम कत्वा, परत त्या पाण्याने तिथं सिंचन करतो, त्या वडाच्या झाडाला पाणीही घालतो आणि वृक्षं प्रदक्षिणं कत्वा, त्या झाडाला काय करतो, प्रदक्षिणाही करतो आणि प्रदक्षिणा करून देवता मंगल, म्हणजे देवताची पूजा, देवता शुभ आहे, ती देवता शुभ आहे, मंगल करणारी आहे, असं तो सगळ्यांसमोर करतो आणि देवताला नमन झाल्यानंतर तो पुन्हा रथामध्ये चढतो आणि पुन्हा तो आपल्या नगरामध्ये येतो. आणि मग अशा पुढे अंतरे वेळोवेळी तो काय करायचा, त्या वृक्षाजवळ जायचा, त्या देवीवरती विश्वास ठेवून तिची काय करायचा, तो पूजा करायचा आणि असं त्याच्यात चालूच होतं. मग काही कालावधीनंतर काय होतं, अपरेन समयेन पितू अच्छेन, काही कालानंतर त्याच्या वडिलांची डेथ होते, त्या राजाची वाराणसी ब्रह्मदत्त राजाची डेथ होते आणि त्याच्या मृत्यूनंतर तो जो युवराज होता आपला ब्रह्मदत्त कुमार म्हणजे बोधिसत्व, हे राज्य प्रतिष्ठाय, त्यांचं काय होतं, त्या राज्यावरती प्रतिष्ठापना होते, म्हणजे त्यांच्या हातामध्ये ते राज्य येतं आणि ते राज्य आल्यावरती ते काय करतात, चतसो अगतियो वज्जेत्वा, म्हणजे 4 अगती म्हणजे 4 गोष्टी करण्यापासून अलिप्त राहतात. तसंच दस राजधम्मे अकोपेत्वा, तसंच जे राजधम्म आहेत म्हणजे राजाची जी कर्तव्य आहे, राजधम्म म्हणजे राजाची कर्तव्य, हे 10 प्रकारचे राजधम्म आहे, त्यांचं उल्लंघन न करता, धम्मेन राज्यं कारयन्तो, त्याला धम्माने राज्य करायचं होतं आणि त्या अनुषंगाने तो मग विचार करतो की बाबा मला तर कोणत्याही लोकांना त्रास देत नाहीये, मला राजधम्मांचं उल्लंघन न करता मला शांततेने आणि धम्माने काय करायचं आहे, राज्य करायचं आहे. तर आता मी काय केलं पाहिजे, तर मग तो एक विचार करतो. तर तो काय करतो, आपल्या अमात्यांना बोलावून घेतो आणि अमात्यांना बोलावून घेतो आणि त्यांना सांगतात की जानाथ हो, तुम्ही पाहिलंय ना मला, तुम्हाला माहिती आहे ना, जानाथ माहिती आहे ना तुम्हाला, मया केन कारणेन राज्यं पतंती, की मला हे राज्य कसं मिळालं तुम्हाला माहिती आहे का. तर ते अमत्य किंवा त्याच्या दरबारातील जे काही ब्राह्मण, जे काही गृहस्थ त्यावेळेला जमा झाले होते, ते राजाला म्हणतात न जानाम देवा, हे देवा, हे राजा, त्यावेळेला राजाला देव सुद्धा म्हणायचे. तर अमत्य म्हणतात की हे राजा आम्हाला माहित नाहीये. तेव्हा मग ते बोधिसत्व त्या अमत्यांना आठवण करून देतात की तुम्ही मला असं, आपण नगराच्या बाहेर पडताना तुम्ही मला बघितलं नाही का, तिकडे ती वटवृक्ष देवता आहे आणि तिची मी काय करायचो, गंध पुष्प यांनी पूजा करायचो, तिला पाणी द्यायचो, परत तिला प्रदक्षिणा करायचो. तर अशा प्रकारे तुम्ही मला पाहिलं नाही का. तर अमत्य म्हणतायत होय आम देवा, की तुम्हाला असं करताना आम्ही काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे.
आणि मग बोधिसत्व पुढे त्या मंत्रांना म्हणतात, तदा अहं पत्थनं आकाशी, की त्यावेळेला मी अशी इच्छा व्यक्त केली होती त्या वटवृक्ष देवतेजवळ, सचे रज्जं पापोनिस्सामी बली कम्मं ते करिस्सामी, की जेव्हा जर मला माझा राज्याभिषेक झाला, जर मला राज्य मिळालं, तर बलिकम्मं ते करिस्सामी, मी तुला काय देईल, बलिकम्म करेल, म्हणजे तुला काय देईल, नैवेद्य चढवेल. असं मी तिला काय केलं होतं, म्हणजे एक प्रकारचा नवस बोललो होतो. आणि हे सगळं बोलल्यामुळेच देवतायन अनुभवेन इदं रज्जं लब्धं, त्या देवतेच्या प्रभावामुळेच मला काय झालेलं आहे, हे राज्य मला मिळालेलं आहे. इदानी तस्सा बलिकम्मं करिस्सामी, आणि आता माझा हेतू तर पूर्ण झालेला आहे, कारण मी त्या देवतेजवळ जाऊन बोलायचं किंवा मला राज्य मिळवू दे. तर माझा आता तो जो नवस आहे, तो जो माझी इच्छा होती, उद्देश होता, तो आता काय झाला, बलिकम्मं करिस्सामी, त्या देवतेला मी माझे काय देईल, नैवेद्य देईल, किंवा मला जी आहुती द्यायची होती तिला, ते मी काय करणार आहे, तो माझा नवस पूर्ण करणार आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, क्षिप्पं देवताय बलिकम्मं सज्जेथा, तर त्या देवतेला आहुती द्यायची काय करा, तुम्ही तयारीला लागा, पटकन तुम्ही तयारी करा, आपल्याला त्या देवतेचा नैवेद्य फेडायला काय करायचं आहे, जायचं आहे, असं तो आपल्या अमात्यांना सांगतो. मग आता अमात्य म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही जे बोलतायत की आपल्याला आहुती द्यायची आहे किंवा नैवेद्य द्यायचं आहे, पण तुम्ही काय नैवेद्य देणार आहात त्या देवतेला, तुम्ही काय नवस बोलला होता किंवा तुम्ही काय याचना केली होती त्या देवतेकडे, आम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे, काय काय गोष्टी आम्हाला प्रिपेअर करून ठेवायचं आहे, असं ते मंत्री आहेत ते वाला जो राजा झालेला ब्रह्मदत्त कुमार आहे, त्याला विचारतात. आणि मग तेव्हा तो सांगतो की मला कशाच्या काय आहुती द्यायची किंवा मला कशा प्रकारे नवस फेडायचा आहे, मी काय नवस बोललो होतो त्या देवतेला. तेव्हा ते सांगतात की मी मह्यं रज्जे पानाती पाता आदीनी पंच दुस्सिल कम्मानी दस अकुशल कम्म पथे समादाय वच्ची नाही, किंवा 10 अकुशल कम्म करतायत अशा लोकांना घातेत्वा, त्यांचा मी घात करेन, आणि त्यांची अंतवट्टी मनस लोहित, अंतवट्टी म्हणजे त्यांचे आतडे, त्यांचं मांस, त्यांचं रक्त इत्यादींनी मी काय करणार आहे, इत्यादींची मी त्या देवीला काय करणार आहे, बलिकम्मं करिस्सामी, तिची ह्या सर्व लोकांची मी काय करणार आहे, आहुती देणार आहे. म्हणजे आजपर्यंत म्हणजे माझ्या राज्यामध्ये जे लोक पंचशिलेचं पालन करणार नाही, जे लोक 10 अकुशल कम्म आहे ते त्याच्यानुसार वागतील, अशा लोकांचा मी काय करणार आहे, घात करणार आहे, अशा लोकांना मी मारणार आहे. आणि अशा लोकांची जी आतडी आहे, मांस आहे, त्यांचं जे रक्त आहे, ह्या सर्वांनी मी काय करणार आहे, त्या देवतेला आहुती देणार आहे. अशी मी त्या देवतेला काय केलेली होती, याचना केली होती, किंवा असा मी त्या देवतेला नवस बोललेलो आहे. तर मंत्री लोक मग पुढे काय करतात, तर ते मंत्री नगरामध्ये जाऊन काय करतात, तुम्ही बोधिसत्व सांगतो की तुम्ही आता नगरामध्ये जाऊन काय करा, दवंडी पिटवा, आणि दवंडी पिटवा आणि लोकांना सांगा की आम्हाकन राजा उपराजकाले एवं एवं आ याची, की आमच्या राजाने जेव्हा तो युवराज होता त्यावेळी त्याने अशी त्या वटवृक्षाला याचना केली होती की जर मला राज्य मिळेल तर मग अशा प्रकारे मग ही गाथा पुढे ते बोधिसत्व म्हणतात, दुम्मेधानं सहस्रेन यय्यो मे उपयाचितो इदानी खो अहं यजिस्सामी बहु अधम्मिको जनो. तर आता ह्या गाथेचा अर्थ काय आपण ते बघूया. दुम्मेधानं सहस्रेन, आता दुम्मेध, मेध म्हणजे मेधावी, मेधावी म्हणजे हुशार व्यक्ती,
पंडित व्यक्ती आणि दुर्मेध म्हणजे दुर्बळ, ज्याला बुद्धी आहे दुर्बळ. सहस्ते तर असे किती दुरुद्ध व्यक्ती पाहिलेले? सहस्त्र. सहस्त्र म्हणजे हजारो. अशा हजारो दुरुद्ध लोकांची मी काय करणार आहे? यय्यो मे उपयारितो. अशा हजारो दुर्बुद्धी माणसांची मी यज्ञात आहुती देण्याचा नवस केलेला आहे. इदानी खो अहम यजिस्सामी. आणि आता तो ती आहुती देण्याची काय आलेली आहे मला, कारण मी आता राजा झालेलो आहे आणि म्हणून मला आता ती काय करायची? आहुती द्यायची आहे. का मला ही आहुती द्यायची आहे? तर बहु अधम्मिको जनो. तर आता या जगामध्ये काय झालेलं आहे? अधम्मिको जनो, अधार्मिक लोक काय झालेली आहे? जास्त प्रमाणात वाढलेली आहे. आणि म्हणून मला काय करायचं आहे? त्या देवतेचा नवस आहे तो मला काय करायचा आहे? पूर्ण करायचा आहे. अशा अर्थाची ही गाथा आहे. आता ही दवंडी जेव्हा बोधिसत्व झालेला आपला जो राजा आहे तो आपल्या मंत्र्यांना नगरात जेव्हा पिटवतो तेव्हा मग पुढे काय होतं? अमच्च्या बोधिसत्वाचं वचनं सुतवा साधू देवा. अमत्य त्या बोधिसत्वाचं बोलणं ऐकतात आणि त्यानुसार संपूर्ण वाराणसी नगरामध्ये काय करतात? ती दवंडी पिटवतात की बाबा आजपासून पुढे म्हणजे आपले राजा आता बोधिसत्व हे राजा झालेले आहे आणि याच्या पुढे जे कोणी दुष्शील कर्म करेल त्याला काय केलं जाईल? अशा दुष्शील हजारो लोकांना घात करून त्या देवतेचं बलिकर्म केलं जाईल. असं अमत्य त्या नगरामध्ये दवंडी पिटवतात. आणि मग अशा प्रकारे ही दवंडी ऐकल्यानंतर किंवा ही घोषणा ऐकल्यानंतर मग लोकांमध्ये काय फरक पडतो? तर लोक काय करतात? एक पुग्गलोपी पंचसु वा दससु वा दुस्सील कम्मेसु एकंपी कम्मं करोंतो न पय्याइथ. तर ते जे त्या टायमामध्ये हजारो लोक हजारो प्राण्यांची जे बली द्यायचे ते जे कार्य होतं ते काय झालं? त्या कार्याला आळा बसला. म्हणजेच काय झालं? एक पुग्गलप्पी म्हणजे एक व्यक्ती सुद्धा काय झालं? 5 शिलाचं किंवा 10 अकुशल प्रकारे बोधिसत्व एक पुग्गलंपी अकिलमिंतो. आणि अशा प्रकारे बोधिसत्वाने एका सुद्धा पुरुषाला कोणत्याही प्रकारे पीडा न देता, कोणत्याही प्रकारे त्रास न देता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती संपूर्ण राष्ट्रवासींना, सगळ्याच्या नगरातील लोकांना शीलं रक्षा पेटवा, त्यांच्या शीलाचं रक्षण केलं. आणि स्वयंपी आणि बोधिसत्व स्वतःनेही काय केलं? दान आदीनी पुण्यानी कत्वा. दान इत्यादी पुण्य कर्म करून जीवन असेपर्यंत दानादी पुण्य केलं. आणि देवनगर पुरेंतो अगमासी. आणि अशा प्रकारे देवनगरामध्ये म्हणजे सुगतीला जाण्यासारखे भरपूर सारे त्यांनी काय केले? काम केले. तर याच्यामध्ये जे 10 अकुशल कर्म पथ आलेले आहे ते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. 10 अकुशल कर्म कोणते आहेत? तर पानातिपात करणे, अदिन्न दाना करणे, कामे सुमिच्छाचारा करणे, मुसावाद करणे, पिसून वाचा, फोरुस वाचा, संपपलाप, अभिज्जा, व्यापाद आणि मिच्छादृष्टी हे 10 अकुशल कर्म आहेत. आता पानातिपात करणे म्हणजे प्राणी हत्या करणे. तर इथे मी दाखवलेलं आहे 10 अकुशल कर्म पथ कोणते आहे की ह्या मार्गाने अकुशल कर्म पथ म्हणजे मार्ग. 10 अकुशल कर्माचे मार्ग कोणते आहेत? तर हे इथे आपल्याला सांगितलेले आहे. तर पहिला आहे पानातिपात म्हणजे प्राणी हत्या. दुसरं म्हणजे चोरी करायची नाही, कामे सुमिच्छाचारा व्यभिचार करायचा नाही, मुसावादा खोटं बोलायचं नाही, पिसून वाचा चुगली करायची नाही, फरुसा वाचा कोणाशी कठोर बोलायचं नाही, त्याच्या मनाला लागेल असं बोलायचं नाही, त्याचं मन दुखावेल असं बोलायचं नाही, ते झालं फरुसा वाचा. संपप्पलापो म्हणजे व्यर्थ बडबड, जी गोष्ट आपल्या हिताला अनुषंगून नाहीये, उगाच वायफळ बडबड करत बसायचं नाहीये. पुढचं आहे अभिज्जा. अभिज्जा म्हणजे लोभ, आसक्ती.
ही करायची नाहीये, कारण आसक्ती ही आपल्याला अकुशल कर्माकडे घेऊन जाते. व्यापादो म्हणजे द्वेष, द्वेष करणे. आणि मिथ्या दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टिकोन. तर हे जे 10 अकुशल कर्मपथ आहे, तर हे 10 अकुशल कर्म पथातनं बोधिसत्व राजा झाल्यावर काय करतो, त्यांना 10 कुशल कर्मपथामध्ये प्रतिष्ठापित करतात. तर त्याच्या बाजूचा जो चार्ट आहे ते 10 कुशल कर्मपथ आहे. तर ते 10 कुशल कर्मपथ कोण, तर याच्या ऑपोजिट इथं होता पानाची पाता करायचे लोक, तर इथं आहे पानाची पाता वेरमणी, म्हणजे प्राणी हत्यापासून अलिप्त राहायचं. हे कुशल कर्माचा मार्ग आहे. पुढे आहे अदिन्न दाना वेरमणी, कामेसु मिचचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, पिसुना वाचाय वेरमणी, फरुसाय वाचाय वेरमणी, संफप्पलापा वेरमणी. आणि म्हणजे लोभ करणार नाही, म्हणजेच काय करणार, दानवृत्ती दान करेल. अव्यापादो द्वेष करणार नाही, द्वेष करणार नाही म्हणजे मी सर्वांशी मैत्री भावनेने राहील. आणि सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टिकोन. तर अशा प्रकारे ते जे बोधिसत्व आहे ते नगरातील या 10 अकुशल लोकांना 10 अकुशल कर्मपथातून काढून 10 कुशल कर्मामध्ये काय करतात, प्रतिष्ठापित करतात. तसेच पुन्हा इथे ते जे राजधम्म सांगितलेले आहे की बोधिसत्वाने राजधम्मांचं कधीही उल्लंघन केलेलं नाहीये, तर ते 10 राजधम्म पण इथे मी सांगितलेले आहेत. त्याच्या अगोदरची स्लाइड आहे मॅडम, 10 राजधम्म. तर 10 राजधम्म कोणते, राजधम्म म्हणजे राजाने अनुसरायचे धम्म, म्हणजे या राजधम्माचा राजाने कधीही काय करायचं नाही. आता मला दिसत्या स्लाइड, या राजधम्माचा उल्लंघन करायचं नाही. तर ते 10 राजधम्म कोणते आहे, तर ते राजधम्म आहे, पहिला आहे धम्मचर महाराज माता पितुसु खत्तीय, इदं धम्मं चरित्वानं राज सगम गमिष्यसि. तर याच्यात ह्या गाथेत सांगितलेलं आहे की हे महाराज धम्मचर, महाराज हे महाराजा तुम्ही धम्माने आचरण करा. धम्माने आचरण करा. कोणाचे धम्माने आचरण करा, तर माता पितुसु खत्तीय. खत्तीय म्हणजे राजा, कारण क्षत्रिय व्यक्ती राजा बनतो, म्हणून ते म्हणतात की हे खत्तीय महाराजा तू माता पितुसु आई वडिलांशी कसं वाग, धम्मपूर्वक आचरण कर. किमं धम्मं चरित्वानं, ह्या धम्माच्या आचरणाने काय होईल, राज हे राजा. तर तिसरा राजधम्म आहे मित्र अमत्य, म्हणजे आपले जे मित्र किंवा मंत्री आहेत त्यांच्याशीही धर्मपूर्वक आचरण केलं पाहिजे. नंतर चौथा राजधम्म आहे तो आहे धम्मं चरं महाराज वाहनेसु बलेसु च, किमं धम्मं चरित्वानं राज सगं गमिष्यसि. की हे राजा तुझे जे काही वाहन आहे, तू वाहनाला जे काही प्राणी जोडलेले असतात, जसं फॉर एक्झाम्पल हत्ती घोडे जे वाहनाला आपण जे जुंपतो, त्यांची तू योग्य अशी काय कर, काळजी घे. त्यांच्या म्हातारपणामध्ये म्हणजे ते प्राणी हत्ती घोडे जर म्हातारे झाले तर त्यांना वाहनांना न जोडता त्यांची तू काळजी घे. अशा प्रकारे ह्याही राजधम्माचं तू काय कर, पालन कर, आणि हे पालन केल्याने तू स्वर्गात जाशील. पुढचं जे राजधम्म सांगतायत ते धम्मं चर महाराज गामेसु निगमेसु. तर गावातले शहरातले जे लोक आहेत तुझ्या, त्यांच्याशी तू धम्मपूर्वक आचरण कर. धम्मपूर्वक आचरण कर म्हणजेच काय, जे त्यांच्याकडनं जे दंडबली घेतात, दंडबली म्हणजे जे काही कर, जो काही कर तू त्यांच्याकडनं वसूल करतो त्या कराने तू धम्मपूर्वक. तर पुढचं ते सांगतात की जे काही आहे तेथील जनपदेला त्यातील लोकांना अनाकारण विनाकारण कोणत्याही गोष्टीने त्यांना त्रास देऊ नको, त्यांची पीडा करू नको, त्यांचं हित लक्षात घे आणि त्या अनुषंगाने तू त्यांच्याशी आचरण कर. नंतर 7वा राजधम्म आहे समन ब्राह्मणाच्या विषयी. तर इथे सांगतात की जे काही श्रमण ब्राह्मण आहे त्यांना चत्तारो पच्चये देतो, व तुम्ही त्यांना काय करा, 4 ह्या गोष्टी ऑफर करून त्यांचा काय करा, सन्मान करा, कारण ह्या गोष्टी त्यांच्यासाठी आवश्यक असतात. आणि अशा प्रकारे
ह्या गोष्टी दान देऊ तू त्यांच्याशी काय कर, धम्मपूर्वक. नंतर 8वा राजधम्म आहे धम्मचर महाराज मिघ पक्षीसु खत्तीय. म्हणजे जे काही मिघ पक्षी, मिघ म्हणजे शब्दाचा अर्थ हरिण होतो, मृग होतो, पण इथे मिघ म्हणजे हरिण नाही, 4 पायाचे प्राणी. पालीमध्ये जे 4 पायाचे प्राणी आहेत त्यांना मिघही म्हणतात. तर इथे मिघ म्हणजे पशु आणि पक्षी, पशु पक्षी. अशा प्रकारे हे राजा तू धम्मपूर्वक केलं, राजाने काय केलं पाहिजे, धम्मपूर्वक आचरण केलं पाहिजे. नंतर 9वा राजधम्म आहे तर महाराज धम्मो चिन्नो सुखावहो इदं धम्मं चरित्वान राज सगं गमिष्यसि. हे राजा तू धर्माचं आचरण कर. धम्मो चिन्नो म्हणजे तू धम्माची प्रॅक्टिस कर, धम्मानुसार आचरण कर, आणि धम्माचं आचरण केल्याने तुला काय होईल, सुखावह, तुझ्या आयुष्यात खूप सारं सुख येईल, ते तुझ्यासाठी खूप भरभराट होईल. आणि अशा प्रकारे तू धम्मपूर्वक आचरण केल्याने काय होशील, स्वर्गात जाशील. आता 10वा राजधम्म आहे धम्मंचर महाराज सिंधा देवा सब्रह्मका सुचिन्नेन दिवं पत्वा मा धम्मं राज पमादो. तर इथे राजधम्म काय सांगतोय, तर जे काही देवलोक आहे, देवलोक ब्रह्मलोक आहे, त्यांना ते जे देवलोक भेटलेलं आहे ते त्यांच्या योग्य आचरणामुळे भेटलेलं आहे. देवलोकांना, ब्रह्माला ते जे देवलोक भेटलेलं आहे ते त्यांच्या योग्य आचरणामुळे मिळालेलं आहे, त्यांना त्यांच्या कुशल कर्मामुळे मिळालेलं आहे. त्यामुळे हे राजा तू धम्म कार्य, कोणत्याही प्रकारचं धम्म कार्य करत असताना पमादो, पमाद करू, पमादो, तू कोणत्याही प्रकारचा पमाद करू नको, किंवा कोणतेही धम्माचं आचरण करताना कोणत्याही प्रकारची काटकसर करू नको, किंवा कोणत्या प्रकारचा आळशीपणा करू नको. नेहमी धम्म कार्य करण्यामध्ये तत्पर राहा. तर अशा प्रकारचे हे जे राजधम्म आहे, ह्या राजधम्मांचं उल्लंघन न करता बोधिसत्व धम्माचं पालन करत काय करतात, राजधम्माचं पालन करत राज्य करतात. इथे हे मला इथे सांगायचं होतं. तर अशा प्रकारे हे जे दुर्मेध जातक आहे त्याच्यातनं आपल्याला खूप त्यावेळची सामाजिक स्थिती, ह्या सर्व गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे आढावा घेता येतो. आणि अशा प्रकारे हे दुर्मेध जातक इथे संपलेलं आहे. आणि हे जे 2 इथे एक्सप्लेन करण्याची, इथे मांडण्याची आयोजकांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. धम्मसागरच्या समूहातील तुम्ही सर्व श्रोतेगण जे एवढे अडचणी येताना सुद्धा कोणीही एक्झिट न होता शांतपणे मला साथ दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचंही खूप खूप तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही लोकांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि या धम्मदेशनेच्या माध्यमाने जे काही पुण्य संचित केलेले आहे ते मी सर्व प्राणीमात्रांप्रती वितरित करते. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. साधू साधू साधू. धन्यवाद मॅम. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक अट्टकथावर प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ह्या जातक समजावून सांगितल्या. मी धन्यवाद करते मिसाळकर सरांना सुद्धा. तुम्ही व्याख्यानात खंत न येऊ देता व्याख्यान कंटिन्यू केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जरी व्याख्यानात व्यत्यय आलंय तरी सर्व उपासक उपासिकांनी धीर सोडला नाही आणि व शांतपणे व्याख्यान शेवटपर्यंत ऐकले, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. खूप खूप साधुवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कुणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरांसाठी खुला आहे. हॅलो, हा मी धनराज साडे बोलतो वर्धेवरून. जयवी मॅडम. हा जयवी सर. म्हणजे या कथेमध्ये समोर पूर्वजन्मी कोण काय होतं हा ते
हा, तर पूर्व लोकांमध्ये जी 12 नशीची जी लोक होती ना, ते बलिकम्म करायचे ते सगळं, ती सगळं आजचा जी बुद्धांची जी परिषद होती ना, तेच ते लोक होते. आणि तो जो बोधिसत्व जो राजा झाला होता ते बुद्ध होते त्यावेळेला. कारण बोधिसत्वच ते पुढचे आता बुद्ध आहेत ना, तर अशा प्रकारे ते समुदान आहे. ओके, थँक्यू मॅडम. ठीक आहे. जय भीम मॅम. हा बोला. हा, जय भीम मॅम. तुमचं व्याख्यान खूपच छान झालं मॅडम. आजचं थोडासा व्यत्यय आलाय पण ठीक आहे, तो प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही कंटिन्यू करून खूपच छान रीती समजवलं. फक्त एकच डाऊट असा वाटतो की अशा अंधश्रद्धा आजही आहेत आपल्या इकडे आणि त्या आजही फॉलो केल्या जातात. पण मग ह्या जे देवता असतात हे कशा रीतीने ते फुलफिल केले जातं, किंवा जसं त्यांना काही काही ज्याही गोष्टी मागितल्या जातात, ज्याही गोष्टी त्यांच्याकडे नवस म्हणून, आजकाल आपला शब्द आहे नवस, की नवस केला जातो आणि तो पूर्ण होतो. मग ते पूर्ण करण्यासाठी मग पुन्हा हे बलिकर्म केले जातं आजही. तर हे कसं काय म्हणजे फुलफिल कसं होतं, कर्म आपलं कसं काय ते हे होतं, ते जरा थोडं समजवलं तर बरं होईल. आता इथे बघा, त्यावेळेला प्रथा होती की लोक देवतांवरती विश्वास करायचे. काही काही लोक हे जे सूर्याला सुद्धा देव मानून सूर्याला नमस्कार करायचे, किंवा एखादं असं चांगलं झाड असेल जे सगळ्या शाखा पानांनी फुलांनी संपन्न आहे, अशा देवतेची सुद्धा पूजा करायची. तर त्यावेळेला लोक आपलं एक शरणस्थान म्हणून काय करायचे, त्या देवतेची पूजा करायचे. पण ही जी पूजा करत असताना त्याला आहुती द्यायचं, त्याला बली द्यायची, ही त्यांच्यामध्ये मिथ्या धारणा होती. कारण आता खरं त्यांना तर मॅडम कंटिन्यू करतील. मला मी थोडस स्पष्टीकरण देतो की हे नवस वगैरे केल्यानं तुमची मनोकामना पूर्ण होत नाही. नवस करणं आणि एखादी गोष्ट प्राप्त करणं, नवस मी हे करीन मग ते मिळायला पाहिजे, तर हे कर्मकांड हे झालेलं आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमच्या कर्मानुसार करायचं आहे. म्हणजे तुमचे कर्म तसे पाहिजे. म्हणजे दान आहे, शील आहे, क्रोध आहे, मैत्रीभाव, हे गुण तुम्हाला विकसित करावं लागतील आणि रुजवावं लागतील तुमच्या चित्तामध्ये. तर त्याचे फळ चांगले मिळतील, न की नवस तवस करून तुम्हाला मिळतील. तर या दोन्ही अट्टकथा ज्या होत्या ना, त्यात अंधश्रद्धा विरोधी आहे. म्हणजे बोधिसत्वानं किंवा बुद्धाने त्याचं समर्थन केलेलं नाहीये. मी शेवटी सांगणारच आहे. मी दुर्मेध जे जातक आहे त्याबद्दल सांगणारच आहे. कर्मकांडला बुद्धाने विरोध केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, कर्मकांडाने काहीच होत नाही. फक्त त्यावेळेस काय चालायचं ते या अट्टकथेत आलेलं आहे की लोक त्या वृक्षाला कशी पूजा करायची, कशी बलिकर्म करायची, ती प्रथा आजपर्यंत आहे. तर एक पुरोहित वर्ग जो आहे किंवा कर्मकांड चे विधी करणारा जो एक वर्ग आहे, तो याचं समर्थन करतो की कर्मकांड करा, ते बळी द्या, मंत्र म्हणा, यज्ञ करा, किंवा ज्या काही गोष्टी करायच्या असतील, ते एक वर्ग जो आहे पुरोहित वर्ग, तो सांगत राहतो की कर्मकांड करा म्हणजे तुम्हाला हे फल प्राप्त होईल. तुमच्यावर असं संकट आलेलं आहे, तुम्हाला अशी अशी पूजा करावं लागेल, तुमचं कल्याण करायचं, मुलीचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, आजार आहेत, तर जे जे काही आपली समस्या असतात त्याच्यासाठी हे जे बाबा असतील, महाराज असतील, किंवा जे कोणी लोक असतील, ते तुम्हाला तसे सल्ला देतात की हे करा, हा फोटो जवळ ठेवा, किंवा ही विभूती जी आहे, ही काय म्हणतो रक्षा जे आहे, राख आहे, ते जवळ ठेवा, हे ताईत बांधा, हे करा. हे सगळं जे आहे ना, हे कर्मकांडाशी निगडीत आहे, ज्याला बुद्धाने विरोध केलेला. आता त्या मुलीचं लग्न होतं आणि त्यांनी विचारलं की आजचा दिवस योग्य आहे का, तर त्यांनी सांगितलं की आजचा दिवस योग्य नाही. त्या अचलग्न सांगितलं. त्याने काय सांगितलं असं की पूर्ण ठरलंय याचं, हे पूर्ण लग्न करणार आहे आणि यांचं सगळं ठरल्यावर मला विचारतात आजचा दिवस योग्य आहे का. आधी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. मला नाही सांगितलं म्हणून ते असं खोटं बोलतात, आणि खोटं बोलल्यामुळे ते लग्न होत नाही, ते म्हणजे लग्न तुटतंय. तर वर्तमान कथेत म्हणजे बुद्धकालीन घटनेमध्ये पण लग्न तुटतंय आणि अतीत मध्ये पण लग्न तुटतंय. तर कर्मकांडाला बुद्धाने किंवा हे नक्षत्राला मुहूर्त बघणं, याला बुद्धाने दोन्ही ठिकाणी विरोध केलेला आहे. आणि तोच मला वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्या मॅडम सांगा तुम्ही.
विद्या मॅडम आल्यात पुन्हा? हा झालंय, त्यांचं झालं का समाधान? त्यांना काय विचारत आहे का आणखी परत पुढे? हा ऍक्च्युली सरांनी सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे सर. आता आपण बुद्धिस्ट लोक आहोत, बुद्धांच्या धम्मांना मानणारे आहोत, तर हे आपण सगळं नाही मानत आणि आपण हो करतही नाही. आपण पण फक्त एवढंच समजायचं होतं की जे लोक करतात, आजही करतात, पूर्वी करत होते, तर त्यांचा दृष्टिकोन एक समजून घ्यायचा होता. आणि ते जे यक्ष असतात, यक्षांच्या कॅटेगरी मधले येते, तर त्यांच्याकडे एवढ्या पॉवर्स वगैरे कसं काय आहे की जेणेकरून ते लोकांना म्हणजे त्यांच्या ज्या ह्या आहेत त्या नवस म्हणून पूर्ण करतात आणि त्याच्यानंतर मग ते कर्म कसं चालत असेल थोडं तेवढं समजून घ्यायचं होतं. म्हणून बाकी आपण करत नाही ते तर आहेच आणि ते अंधश्रद्धा आहे, ते करूही नये, पण ते कसं काय चालत असेल ते थोडंसं डोक्यात होतं म्हणून विचारला प्रश्न सर. नाही, यक्षावर आपला एक स्वतंत्र लेक्चरच झालेला आहे मॅडम. ते आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे, आपल्या धम्मसाकच्यावरच झालेला आहे. यक्षाची ओळख करून दिलेली आहे. आणि यक्ष जे आहे ना, हे मॅन इटर्स आहेत बऱ्याच वेळा, म्हणजे मनुष्य नरमास भक्षक आहेत ते. आणि ते का प्रकृती असतात, का ते मांस खातात, त्या सगळ्या अनेक कथा ज्या आहेत, अनेक संदर्भ आहेत, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर एक द्वेष असतो, एक बदले की भावना असते. मृत्यू समयी मी याला खाऊन टाकेल, याला मारून टाकेल, यानं माझं असं नुकसान केलेलं, या भावनेत जो मरतो तो असे अनेक लोक, म्हणजे सगळेच नाही, असे अनेक लोक यक्षच्या जन्मात उत्पन्न होतात. आणि त्यांच्यापासून सामान्य लोकांना जो धोका असतो, कारण तो उग्र असतो आणि घातक असतो, तर त्याला शांत करण्यासाठी त्याला नैवेद्य वगैरे दिल्या जाते. आणि ते गावात राहत नाही, ते गावाच्या बाहेर राहतात आणि एखाद्या वृक्षावर राहतात, किंवा वृक्ष त्याचा एक परिसर असतो, समजून घ्या एखादा टेकडा असेल, एखादा पडीत जागा असेल, अशा ठिकाणी ते राहतात. आणि मग तुझं आम्हाला त्रास होऊ नये वर्षभर, आम्ही तुला अग्रमान देतो, अग्रपूजा करतो वगैरे वगैरे, असं करून की तू आम्हाला त्रास देऊ नको, या अर्थानं त्या परंपरा सुरू झालेल्या आहेत. बोधिसत्वाला बऱ्याच वेळा यक्ष भेटलेले आहेत आणि त्याच्या खूप सुंदर कथा आपल्याला जातक आणि धम्मपदामध्ये मिळतात आणि सुत्तपिटकामध्ये सुद्धा मिळतात. आणि त्याला शांत करणं, त्याच्यापासून धोका न होणं, त्याच्याबद्दल मैत्रीभाव वाढवणं, हे सगळं बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि बुद्धांना पण भेटलेला आहे. मॅडमने संदर्भ दिलेलाच आहे, आलवक यक्षाचा संदर्भ आपल्याला दिलेला आहे, की तो बुद्धाला सांगतो की हे श्रमण, इथून उठ, ही माझी जागा आहे. आणि बुद्ध बसल्यावर उठल्यावर पुन्हा म्हणतात बस, पुन्हा म्हणतात उठ, असं 3-4 वेळेस होत आहे. आणि नंतर मग बुद्ध चॅलेंज करतात, तो म्हणतो की मी तुझे पाय उडून गंगेच्या त्या किनाऱ्यावर फेकेल, असं बुद्धाला म्हणतो तो यक्ष. आणि तुझं चित्त मी विचलित करील, पाडेल, असं ते सांगतात. तर बुद्ध म्हणतात जगात अशी कोणतीही शक्ती नाही जो माझं चित्त विचलित करेल आणि माझे पाय उडून गंगेच्या त्या किनाऱ्याला फेकेल. असं जगात, या विश्वात असे एकही व्यक्ती नाही मला हे करायला. म्हणजे ते चॅलेंजिंग असतंय, पण तुझे प्रश्न काय ते विचार. मग तो यक्ष बुद्धाला प्रश्न विचारतो आणि बुद्ध त्याचे उत्तर दिल्यावर तो शरण येतो, आलवक यक्ष. बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये पण ते आलेले आहे. तर थोडक्यात आपण हे जे कोंबड्या बकऱ्या कापायची जी पद्धत आहे ती कुठून आलेली आहे, त्याचे सोर्सेस काय आहे, तर ते आपल्याला दिसतं बुद्धाच्या वेळेसही होते, आधी पण होते, नंतरही आहे. आजही ते कापल्या जातात, पण लोकांना संदर्भ माहिती नाही. आणि प्राणी हिंसा तर ते आहेच, म्हणजे त्याला बुद्ध समर्थन करतच नाही. फक्त आपल्याला त्याच्या मागचं पार्श्वभूमी काय आहे ते समजून घ्यायची आहे. आणि मग बुद्ध काय मार्ग सांगतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे बुद्ध आणि बोधिसत्व दोघंही ते मार्ग समजून सांगत आहे आपल्याला, हाऊ टू ट्रीट, हाऊ टू डील विथ दिस सच मॅटर्स, असं ते आपल्याला दिसतंय आपल्या. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. अजून कोणाला विचारायचं का काही? एक प्रश्न आला आहे चॅट बॉक्स मध्ये. यशराज गंगावण यांनी विचारलाय. त्यांचा प्रश्न वाचते मी. मिग्गो म्हणजे पशुपक्षी आहे, हेच सम्राट अशोकाच्या शिलालेखात उल्लेख आहे का? मिग पशुपक्षी आहे, आता माझ्या आठवणीत एवढा येत नाही त्यांचा शिलालेख कोणता असेल की नाही. असेल कदाचित, कारण हे बोलतात ना की मी बली कर्म करणार नाही, प्राणी मांस खाणार नाही. कारण राजाच्या दरबारात पहिले म्हणजे मोर वगैरे येथे इत्यादी भोजनासाठी हे केले जायचे, ते नंतर बंद केले.
तर आहे वाटतं त्याच्या याच्या कोणत्या तरी कोणत्या शिलालेखामध्ये आहे, आता मला काही पटकन आठवत नाही, कारण सम्राट अशोकांचे खूप शिलालेख आहेत. तर मला तर आता सध्या नाही आठवत कोणत्या. इथं मेघ म्हणजे मृग, ठीक आहे ना, सरळ सरळ शब्दाचा अर्थ आहे. पण सम्राट अशोकाने म्हणजे प्राणी हिंसा जी आहे किंवा सॅक्रिफाईस किंवा यज्ञामध्ये जे प्राण्याचे बळी दिले जायचे ना, त्याला कसं कंट्रोल केलं त्यांनी. पहिल्याच दिवसात सगळं कंट्रोल नाही केलं त्यांनी, हळूहळू कंट्रोल केलेलं आहे. आणि त्या भागात जे जे प्राणी होते किंवा ज्या ज्या परंपरा होत्या त्या म्हणजे कापण्यात किंवा त्यांना बळी देण्यास त्यांनी हळूहळू आदेश दिले की हे असं करायचं नाही, तसं करायचं नाही, किंवा सुरुवातीला मी एवढ्याच प्राण्यांना खाण्याची परवानगी देतो. लोक काही पण खायचं, म्हणजे वाघ, हत्ती, घोडे, गाढवं सगळं सगळं खायचे त्यावेळेस अलग अलग ठिकाणी. तर आपल्याला विनयपिटकामध्ये पण दिसतो की बुद्धाने कसं वेगवेगळ्या प्राण्याचं मांस वर्ज्य केलं खाण्याला. हे नाही खायचं, ते नाही खायचं, ते बुद्धाने सांगितलं की तशा घटना घडलेल्या आहेत. तर सम्राट अशोकाने ही जी पशु हत्या जी आहे त्याला खूप वेगळ्या तऱ्हेनं त्यांनी कंट्रोल केलेलं. तसे आदेश त्यांनी शिलालेखावर दिलेले आहेत आणि आवाहनही केलंय, म्हणजे विनंती पण आहे आणि ऑर्डर्स पण आहेत, आदेश पण आहेत. तर त्या प्रदेशात ते जे शिलालेख केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना ते करावं लागलं, कारण त्या ठिकाणी तशी प्रथा होती. तर दॅट इज ऑल्सो मॅटर ऑफ रिसर्च की सम्राट अशोकाने इथेच का केलं, इथे का केलं नाही. पण इथं जो तुमचा प्रश्न आहे, मिग म्हणजे प्राणी नाही, मिग म्हणजे मृग. तर ते पशु हत्याच्या संदर्भातच त्यांनी सांगितलेलं आहे. जय भीम सर, नमो बुद्धाय. मॅडम जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही दोन्ही जातकं फार छान सांगितले. तर ह्या आजच्या दोन जातकामध्ये बोधिसत्वांचं जे धम्मोपदेश आहे तो म्हणजे अंधश्रद्धे विरोधी आहे. परंतु मागे आपण जे वेदब्ब जातक जे घेतलं, म्हणजे मागच्या वेळी मिसाळकर सरांनीच ते सांगितलं होतं की त्यावेळी जे जातक सांगितलं होतं त्याच्यामध्ये जो एक स्प्लिट पर्सनॅलिटीचा भिक्खू दाखवलेला आहे व्यक्तिमत्व, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांना नक्षत्र म्हणजे आकाशातून 7 रत्नांचा वर्षाव करण्याची त्यांना विद्या अवगत होती. आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या मान्यता दाखवलेल्या आहेत की चातुर महाराज एक देवता आणि वेगवेगळ्या याचे वृक्ष देवता आहे, तळ्याची देवता आहे आणि अशा अनेक देवता दाखवल्यात. तर त्या देवतांना प्रसन्न करण्याची माध्यमातून मला वाटतं हे सगळं ह्या अंधश्रद्धा निर्माण झालेल्या आहेत. तर मग आता हे असताना आपण मग जर ते म्हणजे आकाशातून रत्नाचा पाऊस पाडू शकतात, मग हे खरं आहे? म्हणजे माझा प्रश्न असा राहील, ते खरं आहे का? किंवा खरं नसेल तर मग त्याचा उल्लेख हा जातकामध्ये कसा आलाय आणि आपण त्याला कुठल्या अर्थाने घ्यायला हवं? वेदब्ब जातक ना, आता माझ्या तर ते एवढं अजून म्हणजे मी एवढा त्याचा डिटेल अभ्यास नाही केलेला आहे. तर ना काही वेळेला ना असे नक्षत्र आहेत की याच्यामध्ये ना जातकामध्ये पण खूप साऱ्या स्टोरीज आहेत की लोक नक्षत्राला अनुसंगून खूप सारे कामं करताना दिसतात. असे काही नक्षत्र आहे की त्या वेळेला योग्य ते मंत्र चॅन्टिंग केल्याने त्यावेळेला काय होऊ शकतं की रत्नांचा वर्षाव होते. तर अशाही गोष्टी आहे. पण त्यात यांना आपल्या जातकामध्ये त्यांना असं सांगायचं की तुम्ही त्या नक्षत्राच्या भरोश्यावर अवलंबून न राहून तुम्ही तुमचे जे हातचे जे होणारे कार्य आहे ते तुम्ही सोडू नका. नक्षत्रांच्या याच्यामुळे तुम्ही नक्षत्राला सर्वस्व समजू नका. तर ज्या वेळेला तुमच्याकडनं ते कार्य घडेल तेच एक शुभ नक्षत्र माना. हा म्हणजे ह्या कथेतनं तर हाच संदेश इथे द्यायचा आहे. हो, तो आजच्या कथेचा संदेश कळला, किंबहुना तो म्हणजे कालानुरूप योग्यच आहे. परंतु मी आता आपण जर संपूर्ण जातक कथाचा जर असा हे घेतलं तर त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं यक्ष वगैरे आहेत, ते त्यांचे म्हणजे ह्या व्यक्तिरेखा दाखवलेल्या आहेत आणि आपण म्हणजे 32 लोक हे म्हणजे याच्या प्रतिज्ञा समुत्पादामध्ये मानतो देखील. तर मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग आपण ह्या गोष्टींकडे कसं पाहायचं? किंवा बरेच लोक, मग आम्ही पण चर्चा करतो तर ते बरेच लोक ह्या गोष्टी मानत पण नाही. ते म्हणतात प्रतिज्ञा समुत्पाद वगैरे असं काही नाही, पुनर्जन्म वगैरे या सगळ्या गोष्टी होतांड आहे वगैरे वगैरे. पण आपण एक बुद्ध साहित्य म्हणून याचे संदर्भ जे येतात, मग याच्यावर त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि त्याचं म्हणजे योग्य असं
आपलं हे देणं, समर्पक उत्तर देणं त्याच्यावर, ते जरा फार कठीण होऊन बसतं. तर त्याच्यामुळे मी ते आता योगायोगाने आपलं त्या 2 जातकापूर्वीच एक वेदप जातक झालं होतं, तर त्याच्यात हा संदर्भ आला होता म्हणून मी हे विचारलं. नाही काय ना की बघा, आपण हे जे धम्मसाकाच्यावर हे जी सिरीज सुरू केलेली आहे ही अकॅडमिक टाईप आहे ना. म्हणजे ज्या अट्टकथा आहेत पालीमध्ये, ज्या ओरिजिनल जे लिटरेचर आहे समजा अट्टकथाचं, ते आपण डिस्प्ले करतो आणि ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो, स्वतःही समजतो आणि दुसऱ्यालाही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ही प्रोसेस गेल्या 3.5 वर्षापासून आपली चालू आहे. धम्मपद संपले आणि जातक आपले सुरू आहेत सध्या. आता जे लोक हे ऐकतात व्यवस्थित, म्हणजे रेग्युलर ऐकणं चालू आहे, 3-3.5 वर्षापासून कंटिन्यू ऐकणारे लोक आहेत, किंवा ज्या दिवशी ऐकणं नाही झालं तर ते नंतर युट्यूबवरचे व्हिडिओ ऐकून चर्चा करतात किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करतात. हा झाला एक वर्ग. दुसरा जो वर्ग आहे ते आर फार फार अवे फ्रॉम बुद्धा's टीचिंग. त्यांना पाली साहित्य काही माहिती नाही, बुद्धाची टीचिंग काही माहिती नाही, वर काहीतरी ऐकलेलं असतंय आणि ते आपल्याशी आर्ग्युमेंट करतात. जेव्हा तुम्ही काही सांगायचा प्रयत्न केला ना तर ते झिरोवर असतात, तुम्ही म्हणजे खूप पुढे गेलेले असतात. तर तो त्याने काही वाचलंच नाही तर त्याच्याशी काय वाद घालणार? वाद घालायचाच नाही. हे जे आहे हे फक्त लिमिटेड लोकांसाठीच आहे. त्यांनी यावं, इथे समजून घ्यावं, प्रश्न विचारावे आणि ऐकावं आणि सांगावं. ठीक आहे. पण ते लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतात. थोतांड म्हटलं की झालं त्यांचं, त्रिपिटकात भेसळ म्हटलं की झालं त्यांचं. तर त्यांच्या नादी लागू नका. तुमचा आयुष्यातला बहुमूल्य वेळ धम्म समजून घेण्यात घालवा, न की लोकांना, अशा लोकांना धम्म समजून सांगण्याच्या भानगडीत पडू नका. त्यात तुमचंच हे खराब होत आहे. आता इथे तुम्ही ते वेदप जातक जे सांगितलेलं आहे, तर इद्धीबद्दल, चमत्काराबद्दल अनेक कथा गाथा सुत्तामध्ये आपल्याला त्याचे संदर्भ मिळतात. बुद्धाने बऱ्याच वेळा करून दिलेले, दाखवलेले आहेत. चमत्कार म्हणजे इद्दी म्हटलं गेलेलं आहे. इद्दीमध्ये महामोगलांथे सर्वश्रेष्ठ होते असं बुद्धाने त्यांना सर्टिफाय केलेलं आहे. तर अशा अनेक घटना आहेत जे चमत्कार ते करून दाखवू शकत होते. त्याच्यावर कधीतरी आपण बोलू आता, कारण ऑलरेडी वेळ झालेला आहे. त्या वेदप जातक मध्ये तो जो पंडित होता त्यानं ती विद्या प्राप्त केली होती की रत्नाचा पाऊस पाडणे. ठीक आहे. पण त्याला ते ज्ञान नव्हतं की केव्हा ते ज्ञान वापरायचं. आणि जेव्हा त्याला काही चोरांनी पकडलं त्याला की तुला माहित आहे ना, मग रत्नाचा पाऊस पाड. आणि त्यावेळेस तो मुहूर्त होता किंवा ती योग्य वेळ होती त्याच्यासाठी, म्हणजे ती पॉवर दाखवण्याची योग्य वेळ होती. त्यानं रत्नाचा पाऊस पाडला. सगळ्या चोरांनी ते रत्न जमा केले आणि तितक्यात दुसरे चोर आले. म्हणजे हे 500 जे चोर दरोडेखोर होते यांना तर रत्न जमा केले, पण दुसरे 500 चोर आले आणि त्यांनी ते धन हिसकून घेण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात आम्हाला कशाला मारता, या पंडिताने रत्नाचा वर्षाव करतो, याला पकडा ना तुम्ही आणि रत्नाचा वर्षाव करून घ्या. आणि नंतर मग ते त्या चोराला सोडून देतात आणि रत्नाचा पाऊस पाडायला सांगतात. पण याच्याकडून ते त्यावेळेस पाडणं होत नाही, कारण ती योग्य वेळ नसते. ती त्यावेळेस उपयोगात येत नाही. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट होत नाही, इन्फ्लुएन्स होत नाही. आणि म्हणून ते त्या ब्राह्मणालाही मारून टाकतात, जो पंडित असतो त्याला, आणि त्या 500 चोर जे होते त्यांनाही मारून टाकतात. असं ते प्रकरण आहे. म्हणजे ते 1000 लोक सगळे मरतात, पंडितही मरतो. त्या संदर्भात ती कथा सांगितली. तुमचं ज्ञान जे आहे ते योग्य वेळी तुम्ही वापरता का? कारण कुठेही सांगत राहायचं जिथं त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही, किंवा मिसयूज ऑफ दॅट नॉलेज, ती कला किंवा ती इद्दी, त्या संदर्भात ती कथा सांगितलेली आहे. ठीक आहे. आता इथे ज्या 2 कथा ज्या झालेल्या आहेत त्याचं पहिलं जे होतं ते नक्षत्र, की नक्षत्र बघून म्हणजे शुभ अशुभ ते मुहूर्त बघितला जातो, तर तो तेवढा ज्ञानी आहे का? आणि तो अचानक जो आहे त्यानं चुकीचा सल्ला दिला, कारण मला आधी विचारलं नाही, यांनी सगळं लग्न ठरवलंय आणि आता मला विचारतात. त्यांना अपमानही वाटला आणि त्याने खोटंही सांगितलं की नाही करायचं. आपल्याला या अट्टकथेतून 2 गोष्टी आपल्याला बघायच्या. एक तर हे अंधश्रद्धा विरोधी आहे त्या दोन्ही अट्टकथेचे संदर्भ, आणि दुसरं त्यावेळेस सामाजिक परिस्थिती कशी होती, त्यावेळेस कौटुंबिक व्यवस्था किंवा सामाजिक परिस्थिती कशी होती. खेड्यातली मुलगी, शहरातला मुलगा, शहरातली मुलगी, खेड्यातला मुलगा, हे साधारण दोन्ही अट्टकथे म्हणजे पहिल्या नक्षत्र जातकामध्ये आपल्याला दिसतंय.
तर असे अनेक प्रसंग तुम्ही पेपरमध्ये वाचले असाल किंवा तुमच्या गावाकडे पण असं घडलं असेल की ऐन टायमावर तो मुलगा आला नाही किंवा हुंड्यासाठी लग्नात म्हणजे मंडपात भांडणं झालेले आहे आणि लग्न झालेलं नाही आणि मग त्या मुलीला दुसरं म्हणजे तू वर मंडळी निघून गेलेली आहे किंवा वधू मंडळी नकार दिलेला आहे, असे बऱ्याच घटना घडलेल्या आहे. आणि मग ऐन टायमावर कोणाला तरी बोहल्यावर चढवलं जातंय आणि असे लग्न होतात. असे अनेक प्रसंग आपल्याला आजही घडताना दिसतात. इथे पण तसंच झालेलं आहे. तर त्यावेळेस हे जे लोक लग्न करायला जाणार होते ते गेलेच नाही. त्या लोकांनी वाट बघितलं आणि ते आले नाही तर त्यांनी दुसऱ्याशी लग्न लावून देतात त्यामध्ये. आणि मग हे दुसऱ्या दिवशी गेले, मग आम्ही तर लग्न करणार होतो. ते म्हणतात नाही नाही तुम्ही आले नाही, आम्ही एवढं सगळा खर्च केलेला आहे. तर या सामाजिक परंपरेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे जातकामार्फत. म्हणजे आपण म्हणतो ना डिफरंट आस्पेक्ट ऑफ जातक किंवा त्या घटनेचे खूप वेगवेगळे पैलू असतात, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि इथे नक्षत्र बघून हे करतात. तर बुद्ध काय सांगतात, ती जी गाथा विद्या मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलेली आहे की तुम्ही काम करता हेच नक्षत्र आहे. तुम्ही ते काम करून ते साध्य करता हाच योग्य मुहूर्त आहे आणि योग्य नक्षत्र आहे. नक्षत्र बघून ताराकडे बघून काय तुम्ही काम सुरुवात करणार आहे किंवा काय करणार आहे. तसं दुसरं असं आहे की मुलगी हीच नक्षत्र आहे. ठीक आहे. ती मिळाली हे मोठं रत्न आहे, मिळालं आहे तुम्हाला, तर तुम्ही बाकी गोष्टीचा काय विचार करता. तो पण एक महत्वाचा मुद्दा याच्यात दिलेला आहे या नक्षत्र जातक मध्ये. आणि दुमेध जातक तर बोधिसत्वाची पहिया दिसते आपल्याला. त्यात सगळे लोक जे गावाच्या बाहेर जो वृक्ष आहे त्याची म्हणजे पूजा करत असतात आणि बळीकर्म करत असतात. त्यावेळेस हा बोधिसत्व आहे ना, हा राजपुत्र आहे, उपराजा आहे, राजा नाही झालेला, कारण पिता जिवंत आहे, अजून ते गादीवर बसलेले नाही, त्यामुळे त्यांना तेवढे पॉवर नाही आहे. पण ते इतक्या खुबीनं हे करतात, त्यांना तर हे पटत नाहीये की हे लोक जे बळी कर्म करतात बाहेर देवतांना. तर बोधिसत्व तेव्हापासून कल्टिवेटिंग किंवा प्लॅनिंग करतात, माहित आहे. बोधिसत्व रोज त्या वृक्षाकडे जातात आणि वंदन वगैरे करून पूजा वगैरे करून परत येतात असं. तर लोक पण बघतात, अरे म्हणजे उपराजा जो आहे तो सुद्धा या देवतेला मानतो आणि तो एक प्रकारचा विश्वास संपादन करण्याची बोधिसत्वाची स्टाईल आहे. त्या दृष्टिकोनातून या कथेकडे बघा. आणि नंतर जेव्हा त्याच्या पित्याचं निधन होत आहे बोधिसत्वाच्या, मग हे राजा बनतात. आणि राजा बनल्यावर मग आता त्यांना पॉवर आलेली आहे आणि मग आता ते एक म्हणजे तो गेम त्यांनी प्लॅन केलेला आहे त्यानुसार ते म्हणतात की मला ना बलिकर्म करायचं आहे. तुम्हाला माहित आहे का मी राजा का झालेला आहे. तर ते लोक म्हणतात कशामुळे, कारण मी त्या देवतेची पूजा करत होतो ना, तर मी नवस केला होता की मी जेव्हा राजा बनवेन तर मी तो नवस फेडेन. लोक म्हणतात काय नवस केला होता तुम्ही. तर मला आहे ना काही लोकांचा बळी द्यायचा आहे, असा मी नवस केला होता, म्हणून मी राजा झालो. मग लोक म्हणतात कोणाचा बळी द्यायचा. तर जे पापकर्म करतात, जे म्हणजे शिलाचं पालन करत नाही, अशा मला लोकांचं बळी द्यायचा आहे. तर तुम्ही असे लोक शोधून आणा जे पापकर्म करतात. आणि त्यामुळे सगळे लोक पापकर्म करणं सोडून देतात ना, सगळे घाबरतात की राजा आपला बळी देईल. आणि त्यांना शिला कसं प्रतिष्ठापित करायचं म्हणजे दम देऊन, म्हणजे आयडियाने, ही खूप खुबी नाही. बोधिसत्वाची पहिया आपल्याला इथे दिसते या दुमेध जातक मध्ये. म्हणून अत्यंत प्रसिद्ध हे जातक आहे. अंधश्रद्धा विरोधी तर आहेत आणि लोकांना शिला पे करून पंचशिला प्रतिष्ठापित करतात. बोधिसत्व नेहमी कर्मकांडाच्या विरोधात, म्हणजे बुद्ध तर करतच होते, पण बोधिसत्व सुद्धा राजा असो किंवा पुरोहित असो किंवा सामान्य व्यक्ती असो, तपस्वी असो किंवा प्राणी असो, म्हणजे म्हणजे हरण असेल, हत्ती असेल, माकड असेल, म्हणजे वानर, कोणत्याही योनीत असले तर ते उपदेश देतात. शिलाचं पालन करायचं ते नेहमी उपदेश देत असतात. तर ही बोधिसत्वाची जी खुबी आहे ती आपल्याला या अट्टकथेवरून दिसते. त्यामुळे या दुमेध जातकाचं खूप महत्वाचं संदर्भ आपल्याला मिळतो की बोधिसत्व कसे लोकांना शिलामध्ये प्रतिष्ठापित करतात किंवा या बलिकर्मापासून कसे दूर करतात. त्या संदर्भात या दोन्ही अट्टकथा खूपच महत्वाच्या आहे. खूप व्यत्यय आले त्या अट्टकथेमध्ये समजून सांगायला. विद्या मॅडमने खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यात
राज धम्माबद्दल सांगितलेल्या आहे, बरेच गोष्टी त्यांनी इकडून तिकडून जमा करून सांगितलेल्या आहे. आणि मी सांगितलं ना की याची या दुर्मेध जातकाचं जी पूर्वकथा आहे किंवा पचुपन्न जी कथा आहे ती महाकन्न जातकात आहे. आणि महाकन्न जातकाच्या अगर पचुपन्न मध्ये बघितलं 469 469 नंबरचं महाकन्न जातक आहे. तर त्यात भिक्खू जे आहे धम्मसभेत बसलेले असतात आणि बुद्ध येण्याआधी ते बुद्धांच्या जे वेगवेगळे त्यांनी पराक्रम केलेले आहेत किंवा म्हणजे धम्म प्रचारासाठी किंवा उपदेश देण्यासाठी जे जे काही सक्सेसफुल एफर्ट्स केलेले आहे ना त्या संदर्भात त्यात वर्णन केलेलं आहे की लोक कल्याणासाठी बुद्धांनी काय काय केलेलं आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून विद्या मॅडमनी तुम्हाला या अट्टकथेत आलेलं नाही ते यांनी सांगितलं की ती कथा रेफर करा पचुपन्न किंवा वर्तमान कथेसाठी बुद्धकालीन घटनेसाठी बुद्धाने काय काय कल्याण केलेलं त्यासाठी ती कथा रेफर करा. जे विद्या मॅडमनी तुम्हाला सांगितलं पण ते डिस्टर्ब झाल्यामुळे थोडासा तांत्रिक अडचणीमुळे ते समजायला थोडंसं कठीण गेलं. पण विद्या मॅडम तुम्ही खूप चांगले प्रयत्न केले आणि तुम्ही नेहमीच ते करत असता. आज व्यत्यय आला पण तुमच्या जे प्रयत्न आहेत किंवा तुमची सांगण्याची स्टाईल आहे प्रत्येक शब्द समजून सांगण्याचा जो गोडवा तुमच्या ह्याच्यात आहे तो नक्कीच वाखाकण्यासारखा आहे. आणि आम्हाला या धम्मसाकाच्याला तुमची नेहमीच म्हणजे गरज पडत असते आणि तुमची मदत होत असते. त्यामुळं मी व्यक्तिशः तुमचं फार फार आभारी आहे. धम्मसाकाच्या मार्फत ते करतीलच पण या कठीण परिस्थितीत लेक्चर देणं खूप कठीण असतं लक्षात ठेवा. ते जसं तुम्हाला डिस्टर्ब होतो की नाही ऐकण्याला तसं सांगणाऱ्याला किती डिस्टर्ब होत असेल की मी एवढी तयारी करून मी प्रेझेंट करू शकत नाही तांत्रिक कारणामुळे ते पण लक्षात ठेवा. तरी त्यांनी खूप म्हणजे पेशन्स ठेवून ते समजून सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा म्हणजे खूप खूप आभार मानतो मी. खूप म्हणजे अप्रिशिएट करतो मी त्यांना. या संदर्भात जर कोणाचा काही प्रश्न असला तर विचारा नाही तर मी माझं इथे संपवतो. थँक्यू सर. खूप तुम्ही छानपणे समजावून सांगितलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहावं ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसाकच्छा व पॉवर पॉइंट टीम जे ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना ज्यांचे जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ बघतो ते हे त्यांचेच अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. धन्यवाद विद्या मॅडमला सुद्धा. त्यांनी एवढं व्यत्यय येऊन सुद्धा त्यांना पूर्ण प्रयत्न केला की त्यांनी व्यवस्थित पूर्ण लेक्चर द्यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांचे जीवन सुखी होवो, सर्वांचे खूप मंगल होवो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा राहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती ही नलिनीताई यांनी धम्मपारायण गाथानी करावी अशी विनंती करते. नलिनीताई. सप्प पापस्करणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति.
नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं सङ्घो मे शरणम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु